राज्यामध्ये पावसाचा जोर हा अनेक जिल्ह्यांमध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय. हवामान विभागाने कोकणातील तुरळक जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील 24 तासांसाठी वर्तवली आहे. पाहुयात विभागवार राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात मागील 24 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. तर पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 26°C एवढं असणार आहे. मुंबईबरोबरच कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील घाट भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार असून विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा काहीसा कमी असणार आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे याबाबतची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.